नमस्कार मित्रांनो, आज आपला अप्रूचं स्वागत आहे। आज आपण बांगडा फ्राय बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे बांगडा फ्राय कसा करायचा हिरव्या मसाल्यात। हे बघा, मी आता हे 4 बांगडे घेतलेले आहेत। हे बघा, आता हे एक मोठा कांदा घेतलेला आहे मी उभा चिरून, 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 3 चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 बारीक टमाटा घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 3, कारण तिखट तुमच्या आवडीने घ्या, 1 लिंबू घेतलेला आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हे सुखे मसाले घेतलेले आहेत मी, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाल्याची पावडर घेतलेली आहे। हे बघा, आता हे कांदा, खोबरं, टोमॅटो वगैरे हे सगळं दिसतंय तुम्हाला। हे आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचंय बारीक। शक्य पाणी जास्त घालायचं नाही, कमी पाण्यामध्येच ते वाटून घ्यायचंय। आपल्याला ह्याचा मसाला तयार करायचा आहे। हे बघा, आता आपण त्याचं सगळं पूर्ण वाटण करून घेतलंय आणि हे जे ड्राय मसाले आहेत हे पण आपल्याला त्या वाटणामध्ये मिक्स करायचे आहेत। आता हे बघा, आता हे मी त्यात टाकलेले आहेत। आता हे आपल्याला मिक्स करायचे आहेत। हे बघा, आता हा बांगडा घेतलेला आहे ना, हा मसाला मी तयार केलेला आहे। हा ह्याच्यामध्ये असा पूर्ण दाबून भरायचा। हे बघा, हे बघा भरला, असं दाबून भरायचा पूर्ण, म्हणजे तो खायला खूप छान लागतो। भाजल्यानंतर आपण ह्या चिरा पाडलेल्या आहेत, ह्यात सुद्धा हा मसाला भरायचा। हे बघा, इकडून पण पाडलेले आहेत, ह्याच्यात पण भरायचा, म्हणजे आतपर्यंत मसाला जातो आणि खायला खूप छान लागतो। हे बघा, आता मी ह्या 4 बांगड्याला हा मसाला लावून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा फ्राय करायचा आहे। हे बघा, आता मी पॅन घेतलेला आहे, त्याला तेल लावलेलं आहे, 2 चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यात। हे बघा, आता हा मसाला आहे ना, हा मासा पूर्ण आता झालेला आहे। मी दोन्ही बाजूनी शेकून घेतलेला आहे, खूप छान लागतो हा मासा। अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय झालेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर अप्रूचं चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।